पोहरादेवी इथं संत सेवालाल महाराजांच्या 287व्या जयंतीनिमित्त आयोजित पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं। बंजारा समाजाच्या पारंपरिक नगाऱ्यांच्या गजरात आणि ढोल ताशांच्या निनादात कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती। उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पोहरादेवी आणि उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली। शासन बंजारा समाजाच्या सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी नागरिकांना बंजारा सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात हा महोत्सव पार पडला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। आणि आजच्या या अतिशय भव्य दिव्य अशा संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त पर्यटन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे। खरं म्हणजे संजय राठोड यांचं नियोजन खूप मोठं होतं, परंतु आपल्या राज्यामध्ये जी दुःखद घटना घडली, आमचे सहकारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं। त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि मी देखील त्यांना आदरांजली अर्पण करतो। आणि म्हणून हा कार्यक्रम थोडा आपला साधेपणाने या ठिकाणी आपण साजरा करतोय। या कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, धर्मगुरू महंत आमदार बाबूसिंग महाराज, धर्मगुरू महंत कबीरदास महाराज, खासदार संजयजी देशमुख, आमदार सईताई डाके, आमदार राजेश राठोड, आमदार किरण सरनाईक, माजी खासदार हरिभाऊ राठोड, विठ्ठल राठोड, जितेंद्र महाराज, सुनील महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज, रायसिंग महाराज, गोपाल महाराज आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर जिल्हाधिकारी आहेत, पोलीस अधीक्षक आहेत, कार्यकारी अधीक्षक आहेत, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, नगराध्यक्षा ताई आपल्या आहेत आणि मोठ्या संख्येने मी आपल्याला माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना मनापासून धन्यवाद देतो। मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो।